दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे परतलेली सावली. गावातल्या शांत आयुष्याला एकदम हादरवून टाकणारं सत्य जेव्हा परदेशातून परतलेल्या एका हरवलेल्या व्यक्तीबरोबर आलं, तेव्हा घरघरात कुजबूज सुरू झाली. नात्यांचे धागे तुटलेले होते. काही नवीन गाठी बांधल्या गेल्या होत्या आणि काही गाठी अजून घट्ट बांधलेल्या होत्या, पण त्यात गुपितं दडलेली होती. ही कथा आहे एका कुटुंबाची, ज्यांनी भूतकाळ गाडला होता, पण तो पुन्हा उभा ठाकला. सातारा जिल्ह्यातल्या देवकरवाडा या जुन्या घरात राजेंद्र देवकरचं मोठं कुटुंब राहत होतं. तो वाडा गावात प्रतिष्ठेचा मानला जात असे. राजेंद्र हा घरचा थोरला मुलगा, शिकलेला, धडपड्या आणि घराचा आधारस्तंभ होता. लग्नानंतर बायको सुजाता आणि 2 मुलं अमृता व समीर यांच्यासह तो सगळं व्यवस्थित पाहत असे. पण एके दिवशी अचानक राजेंद्र गायब झाला. कुणालाही नीट कळलं नाही. पोलिसात तक्रार झाली, सगळी शोधाशोध झाली, पण राजेंद्रचं ठिकाण लागलं नाही. वर्षानुवर्ष घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलं की तो मेलाय. सुजाता विधवेप्रमाणे राहू लागली. काळ पुढे गेला. अमृता मोठी होऊन शिक्षिका झाली आणि समीर बँकेत नोकरीला लागला. घराचं वर्चस्व आता अमृताच्या मावस भाव शशिकांतकडे आलं. तो घराच्या सगळ्या निर्णयांमध्ये पुढे असे. सुजाता आपल्या मुलांच्या भविष्यात गुंतून राहिली. पतीच्या आठवणींना मनात पुरून टाकलं. गावात मात्र अजूनही लोक कुजबूज करत. राजेंद्रने कुठेतरी दुसरं आयुष्य केलं असेल का? परदेशात गेला असेल का? किंवा त्याचा खून झाला असेल का? कोणालाच खात्री नव्हती. एके संध्याकाळी गावात एक परदेशी गाडी येऊन थांबली. उतरला तो एक ओळखीचा चेहरा, पण म्हातारपणाची सावली असलेला. तो राजेंद्रच होता. घरात गोंधळ उडाला. आई, मुलं, नातेवाईक सगळे अचंबित झाले. त्याने शांतपणे सांगितलं, "मी परदेशात गेलो होतो जगवायला. मी मेलो नव्हतो." त्याच्या या एका वाक्याने घराचं चित्र बदललं. सगळ्यांना सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा राजेंद्रने सांगितलं की त्याचं नवं कुटुंब परदेशात आहे. तिथे त्याची दुसरी पत्नी आणि 2 मुलं आहेत. घरात वादळ उठलं. सुजाता हंबरडा फोडून रडू लागली. अमृता आणि समीर वडिलांना स्वीकारायला तयार नव्हते. शशिकांत मात्र या सगळ्याचा फायदा घेण्याचा विचारात होता, कारण आता घराच्या मालमत्तेत मोठा गोंधळ होणार होता. राजेंद्रने सांगितलं की तो बेकायदेशीररित्या परदेशात गेला होता. तिथे सुरुवातीला प्रचंड त्रास झाला, पण नंतर बिझनेस उभा राहिला. तिथेच एका स्त्रीच्या संपर्कात आला आणि तिच्याशी लग्न केलं. मुलं झाली. "मी चुकीचं केलं, पण त्या काळात माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता," तो म्हणाला. पण सुजाताला हे मान्य नव्हतं. "तुझ्या एका चुकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मुलांचं बालपण उद्ध्वस्त झालं. तू आमच्यासाठी मेलास." गावात आता रोज नवी चर्चा होत होती. देवकर कुटुंबाचं काय होणार? मालमत्ता कोणाला मिळणार? दोन्ही बायकांच्या मुलांचं काय? माणसं एकमेकांना गुपचूप विचारू लागली. घरातला ताण वाढत गेला. समीरने ठामपणे सांगितलं, "तुम्ही आमचे वडील नाही. आमचे वडील ते आहेत, ज्यांनी आयुष्यभर आमच्यासाठी सगळं सहन केलं." आमची आई अमृताही भावाच्या बाजूला उभी राहिली. "तुमच्यासाठी आमच्याकडे जागा नाही." राजेंद्रला स्वतःची चुकी जाणवली, पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. शशिकांतने ही संधी साधली. त्याने राजेंद्रला सांगितलं, "जर तुला मालमत्तेत हक्क हवा असेल तर मला सोबत घे, नाहीतर तुला काही मिळणार नाही." राजेंद्र अस्वस्थ झाला. तो परदेशातून पैसे घेऊन आला होता, पण गावात प्रतिष्ठा गमावली होती. एका कौटुंबिक बैठकीत राजेंद्र उभा राहिला आणि म्हणाला,
मी इथे परतलोय, पण माझं घर आता इथे नाही. माझं खरं घर तिथे आहे जिथे माझं नवं कुटुंब आहे. इथं माझ्या आठवणी आहेत, पण हक्क नाही. म्हणून मी माझा हिस्सा माझ्या पहिल्या कुटुंबाला देतो. मी चूक सुधारण्याचा हा एकमेव मार्ग आहे. सगळे थबकले. सुजाताच्या डोळ्यातून अश्रू आले, पण मनात थोडी शांतता निर्माण झाली. मुलांना अभिमान वाटला की वडिलांनी निदान शेवटी योग्य निर्णय घेतला. राजेंद्र पुन्हा परदेशात गेला. त्याने मागे ठेवली ती केवळ आठवण, पण कडूगोड आठवण. देवकर वाड्यात शांतता परतली, पण इतिहास मात्र सगळ्यांच्या मनात कोरला गेला. कधी कधी परतलेलं सावट केवळ सावलीचं ठरते, जी आठवण ठेवते पण सोबत राहत नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.